कोटगीची ऐश्वर्या कोरे MPSC परीक्षेत तृतीय, सेल्फ स्टडीच्या जोरावरच क्लास 1 पदास गवसणी। दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगीची कन्या ऐश्वर्या जगप्पा कोरे हिनं राज्यसेवा परीक्षेत तृतीय क्रमांक पटकावत क्लास 1 पदास गवसणी घातली आहे। ऐश्वर्याचं शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं, त्यानंतर तिने पुढील शिक्षण AD जोशी कॉलेजमध्ये पूर्ण केले। पुढे मायक्रोबायोलॉजी हा विषय घेत पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं। घरची परिस्थिती सर्वसाधारण, वडिलांस सामाजिक कार्याची आवड, त्यामुळे तिने प्रशासकीय सेवेत जाण्याचा निर्णय घेतला। त्यावर विशेष लक्ष केंद्रित करून तिने कोणत्याही विषयाचा क्लास न लावता MPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं आहे। काल MPSC परीक्षेचा निकाल जाहीर झाला, त्यानंतर तिनं मुलींमध्ये तृतीय क्रमांक पटकावला आहे। हे वृत्त समजताच कोटगी गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आणि तिच्यावर शुभेच्छाचा वर्षाव केला। परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिनं सर्व श्रेय आई वडील आणि कोरे कुटुंबियांना दिले। अभ्यासाचं कालबद्ध वेळापत्रक 2024 पासूनचं सर्व प्रश्नपत्रिकांचा तिनं सेल्फ स्टडीद्वारे सराव केला। यूट्यूबवरील विविध मान्यवर प्राध्यापकांचे लेक्चर तसेच या परीक्षेतील बारकाव्याचा तिनं चांगलाच अभ्यास केला। 24 तासापैकी किमान 14 तास तिने अभ्यासातच घालवले। त्यामुळेच हे यश मिळाल्याचं सांगतानाच या परीक्षेत यश मिळवायला हार्डवर्कशिवाय पर्याय नाही असं सांगत तिने यशाचं सर्व श्रेय आई वडील आणि कोरे कुटुंबियांना दिले। यशाचं श्रेय नेमकं कोणाला देऊ शकता तुम्ही? कोणाला म्हणजे मी पूर्ण माझ्या कुटुंबाला देऊ इच्छिते। म्हणजे सगळ्यांचा वाटा आहे याच्यात। मुख्यतः माझे आई वडील आहेत आणि माझे सगळेच पूर्ण फॅमिली खूप मोठी आहे आमची। म्हणजे काका काकू आहेत, माझे भाऊ आहेत, सगळ्यांनाच मी त्याचा क्रेडिट देऊ इच्छिते। प्राथमिक शाळा? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होटीगाव येथून झालेलं आहे आणि हायस्कूल मल्लिकार्जुन हायस्कूल मजरेवाडी येथून झालेलं आहे आणि 11वी-12वीचं शिक्षण AD जोशी ज्युनियर कॉलेज सोलापूर येथून झालेलं आहे आणि ग्रॅज्युएशन माझं दयानंद कॉलेज सोलापूर येथून झालेलं आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मॉडर्न कॉलेज पुणे येथून BSc मधून झालेलं आहे। काय विषय कुठला होता? मायक्रोबायोलॉजी विषय होता। पण पहिल्यापासूनच तुला काय IAS किंवा राज्यसेवा परीक्षा द्यायचं आणि प्रशासकीय सेवेत सामील व्हायचं ही इच्छाच होते का असं काय सडनली असं तयार झालेलं? नाही, म्हणजे सुरुवातीपासूनच मला प्रशासनात जाण्याची इच्छा होती। म्हणजे लोकांसाठी काहीतरी करायला एक संधी मिळते म्हणून मला म्हणजे जायची इच्छा होती। मग ते मी पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावर मग त्याचा अभ्यास सुरू केला। 2021 मध्ये माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं। मग मी 2022ला पहिला अटेम्प्ट दिला होता, त्याच्यामध्ये प्रिलिम्स क्लिअर झालं होतं माझं, पण मेन्समध्ये म्हणजे राहिलं, इंटरव्ह्यू कॉल नाही आला मला। पण 2023 म्हणजे जी दुसरी एक्झाम होती त्याच्यामध्ये म्हणजे प्री मेन्स आणि इंटरव्ह्यू क्लिअर झाला आणि मला हे पद मिळालं। हे मिळत असताना आणि इतकं मोठं यश मिळालेलं असताना आता नेमकं काय कुठपर्यंत पल्ला गाठायचं आहे? कुठलं काय ध्येय काय? म्हणजे अजून मला म्हणजे माझं तसं फर्स्ट चॉईस तर डेप्युटी कलेक्टर होता, पण ते माझं 3rd रँक आलं। म्हणजे फर्स्ट रँक आलं असतं तर कदाचित तेही मिळालं असतं, पण अजून प्रयत्न मी चालू ठेवणार आहे। डेप्युटी कलेक्टर आणि UPSC पण देण्याची माझी इच्छा आहे। मग हे करत असताना शिकवणीवर क्लास कुठं कोणाचं सल्ला मार्गदर्शन कोणाचं मिळालं या कामी? म्हणजे मी सुरुवातीपासून सेल्फ स्टडीज वर भर होता माझा। म्हणजे मी जे टेलिग्राम किंवा यूट्यूब वगैरे जे आहे ते ऑनलाईन म्हणजे सोर्सेसच होते माझे। म्हणजे जे मागच्या वर्षाचे टॉपर्स वगैरे होते त्यांचे बुक लिस्ट वगैरे, म्हणजे ते कुठले पुस्तक वापरलेत आणि सिलेबस वगैरे, सिलेबसला मॅच करून म्हणजे मी ते पुस्तके वगैरे आधी ते घेतले, बुक लिस्ट वगैरे केलं। मग सिलेबस आणि जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात मग ते सगळ्यांचा मेळ घालून मग मी स्वतःचे नोट्स वगैरे काढले। म्हणजे टेलिग्राम चॅनल आहेत, यूट्यूब, म्हणजे मोस्टली तर मी ऑनलाईनच माझं भर होतं पूर्ण सगळं। ऑफलाईन तर मी क्लास कुठला केलेला नाहीये, ऑनलाईन क्लास। ऑनलाईन क्लासवरच विशेष भर दिले? हो। म्हणजे कुठलं साईट फॉलो केली काय सांगता येईल? यूट्यूबवर म्हणजे आहेत स्टडी IQ चॅनल आहे आणि म्हणजे प्रत्येक सब्जेक्टसाठी वेगवेगळे चॅनल आहेत। म्हणजे ते सब्जेक्टनुसार मी ते फॉलो करत गेलो। हो, म्हणजे माझे वडील ग्रामपंचायत सदस्य होते आणि माझी आई हाऊसवाईफ आहे। माझा भाऊ आहे तो डिप्लोमा करत आहे आणि मी म्हणजे माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं आणि मी शेती व्यवसाय उद्योग नाही, शेती वगैरे नाही। मग त्यांचं किती हातभार मिळाला? सगळं तर मी म्हटल्यासारखं श्रेय त्यांचंच आहे। त्यांचा खूप हातभार मिळाला, खूप सपोर्ट मला मिळाला त्यांच्याकडून। मग आता उल्लेख करताना तू म्हणालीस की ग्रामपंचायत सदस्य आहेत वडील, त्यांचा समाजसेवेचा काय वारसा पुढे चालवण्यासाठीच हे निवडायचं असं निश्चय केली का काय कसं? हो, म्हणजे तो पण एक फॅक्टर ठरू शकतो।
म्हणजे एक इन्स्पिरेशन तिथूनच मी सांगू इच्छिते. मग ते मी पुढे कंटिन्यू करायचा प्रयत्न करेल. पुढं काय प्रशासकीय सेवेमध्ये दाखल झाल्यानंतर कुठल्या विषयावर फोकस करायचं काय विचार आहे काय? मला मुख्यतः महिलांवर जास्त फोकस करायला आवडेल. जे महिलांच्या समस्या आहेत म्हणजे त्यांना एक प्रायोरिटी म्हणजे द्यायला मला आवडेल महिलांना, आणि ज्या बालकांच्या वगैरे समस्या आहेत, जे ग्रासरूट लेवलचे जे समस्या आहेत त्यांच्यावर भर द्यायला मला आवडेल. अनेक विद्यार्थी आज राज्यसेवा परीक्षा देत आहेत. काही पहिल्या टर्ममध्ये मागं पडत आहेत, पुढं प्रयत्न करत आहेत, चाललेला आहे त्यांचा प्रयत्न, पण तो अजून यशापर्यंत पोहोचत नाही. त्याला तू एक यशस्वी विद्यार्थी म्हणून काय सल्ला देऊ शकेल म्हणण्यापेक्षा काय सांगू शकाल तुम्ही त्यांना? म्हणजे एवढंच आहे की हार्डवर्क म्हणजे अभ्यासाशिवाय पर्याय नाही, म्हणजे शॉर्टकट तर नाहीच. मग कन्सिस्टन्सी म्हणजे दररोज तुम्हाला म्हणजे अभ्यास करावाच लागेल, कारण त्याच्याशिवाय ऑप्शनच नाही. आणि जे PYQ मागच्या वर्षीचे जे क्वेश्चन पेपर असतात ते म्हणजे जास्त म्हणजे तुम्हाला कळून जाईल की त्याच्या म्हणजे कुठले प्रश्न विचारतात, काय म्हणजे कुठल्या सिलेबसमधून कुठल्या गोष्टींवर प्रश्न विचारतात. तर सिलेबस आणि PYQ हे जे माझं आहे ते एक, आणि जे तुमचे पुस्तक वगैरे आहेत आणि नोट्स खूप इम्पॉर्टंट असतात. म्हणजे तुम्हाला लास्टला रिव्हिजन खूप करावी लागते. दररोज तुम्हाला रिव्हिजन करावीच लागते कारण सिलेबस खूप आहे. मग म्हणजे रिव्हिजन आणि हार्डवर्क. नाही, अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न राहून गेला की हे करत असताना किती तास वेळ घालवलीस? 24 तासामध्ये किती तास अभ्यास करायचा? म्हणजे मी तर पूर्ण तास म्हणजे माझा अभ्यासच होता. म्हणजे बाकीचं मी कॉलेज वगैरे पण नव्हतं संपलेलं माझं. मग मी पूर्ण वेळ अभ्यासासाठीच दिला होता. दिवसातून ॲव्हरेज 12 तास अभ्यास होत होता. काय होतं शेड्यूल सकाळपासून? सकाळी मी 6ला उठायचे. मग 6ला उठल्यावर 6:30 पर्यंत वगैरे मी बसायचे. मग 6:30 ते 10 माझा एक स्लॉट होता. मग मी 10ला नाश्त्याला वगैरे उठायचे. मग 10, 10:30 म्हणजे 10:30ला मी परत बसायचे. मग 10:30 ते 1 एक सब्जेक्ट व्हायचा. मग 1 ते 1:30 वगैरे ब्रेक. मग परत 1:30 ते मग 5, 5:30 म्हणजे कंटिन्युअसली फक्त मध्ये थोडं ब्रेक आणि अभ्यास रात्री 11 पर्यंत. 7 तासाची झोप. ठीक आहे. ऐश्वर्या पहिलीपासूनच हुशार होती. ती डॉक्टर व्हावी असं आमचं स्वप्न होतं, पण वैद्यकीय कॉलेजचं प्रवेश थोडक्यात हुकलं. आम्ही थोडंसं नाराज झालो, पण तिने मनाशी जिद्द बाळगत प्रशासकीय सेवेत दाखल व्हायचे असा चंगच बांधली होती. अखेर तिला हे यश मिळालं आहे. सर्व श्रेय तिने केलेल्या कष्टाला जाते अशी प्रतिक्रिया देत वडील जगप्पा कोरे यांनी आपल्या भावनेला वाट करून दिली. अभिनंदन करावं की त्याला शब्दच अपुरे आहेत. मग कसं होती लहानपणापासून, काय सांगता येईल काय अभ्यासात वगैरे? लहानपणापासून ती एकदम हुशार, ऍक्टिव्ह, आणि 10वीला पण रँक मध्येच आणि 12वी पण रँक. आणि पुढे ती एकदा ती 12वीला हे त्याला MBBS करायचं होतं. MBBS नसल्यामुळं सोडलं, म्हणजे रँक बसल्यामुळे तेव्हाच ती हे केली की मला प्रशासनामध्ये जाऊन मला एक मोठे यश संपादन करायचं. तेव्हापासूनच ती आपलं हे मोठे यश त्यांनी हे संपादन केलेलं आहे. ती जरी यश संपादन करायची म्हणून चंग बांधली असेल तर तुम्हाला वाटत होतं का ती तिथपर्यंत पोहोचेल असं? हो, त्याबद्दल मला पूर्ण खात्री होती की कारण पहिल्यापासून ती एकदम हार्ड, म्हणजे एकदा बसले की 7-8 तास फक्त जेवण आणि फक्त स्टडी ह्यावरच त्याचं जास्तीत जास्त भर. आणि इतर कुठलंही काम न करता कुठे हे बघता तिकडे फक्त शाळा आणि घर आणि अभ्यास ह्या व्यतिरिक्त ती कुठेही शेवटपर्यंत काहीही केलं नाही. आणि आता BSc कसं पास झाली तेव्हाच ती म्हटली की पप्पांनी ह्यावेळेस मी MPSC परीक्षा देते आणि ह्या पहिल्या क्रॅकमध्येच मी होणार. आणि प्री पास झाली, मेन्स थोडक्यात चुकली, आणि दुसऱ्या प्रयत्नात प्री पास झाली, मेन्स पास झाली, आणि एंट्रीसुद्धा परवाच्या 5 ऑगस्ट रोजी एंट्री पण झाली. आणि आज त्या OBC महिलांमधून राज्यात 3रा क्रमांकाने ती उत्तीर्ण झालेली आहे. माझं शिक्षण झालं नाही, पण मुलगी शिकावं आणि पुढं जावं इतकंच माझी अपेक्षा होती, पण ती आज पूर्ण झाली आहे असं सांगत ऐश्वर्याची आई जयश्री हिने समाधान वाटत असल्याची भावना व्यक्त केली. मला शिकायचं झालं नाही म्हणून माझं स्वप्न त्याच्यात बघायचं होतं मला, म्हणून मी पहिलाच तिला सांगितले होते काय तर तू पदवी घ्यायचं, समाजसेवेसाठी काय तर काम कर. पहिल्यापासूनच काय अभ्यासात कशी होती काय? पहिल्यापासून तिला हुशारच आहे एकदम. पहिलीपासून तुझा नंबरच आहे. आणि काय इतर काय आवड निवड तिचं काय? त्याचं बाकीचं काय आवड नाही, फक्त अभ्यासच. हां. मग आम्हाला खात्री पण होतं तिनं हुशार आहे, काय पण करू शकते म्हणून विश्वास होते आम्हाला तिनं. ज्यावेळी तिचा निकाल मिळाल्यानंतर तुम्हाला फोन वगैरे मिळाला की असं झालेलं आहे,
क्लास 1 पदाला ती गवसणी घातलेलं आहे, पास झालेलं आहे, रँकमध्ये आलेलं आहे, हे फोनवर मिळाल्यानंतर तुम्हाला कसं काय वाटलं नेमकं? कोणाला आमची इच्छा पूर्ण झाली असं वाटले. मी जास्त देवावर विश्वास ठेवले होते, गुरुवर विश्वास ठेवले होते, ते इच्छा माझं पूर्ण झाले म्हणून मला विश्वासच होते पहिल्यापासून. तिनं एक दिवस ना थोडं जास्त वेळ गेलं तरी मी त्याला सांगतच होते 1 का 2 वर्ष जाऊ दे, तू धैर्य सोडू नको, होणारच आहे. ऐश्वर्या हिनं मिळवलेल्या या यशाबद्दल गावातील पंचपुढाऱ्यांसह अनेक नागरिकांनी पुष्पगुच्छ देऊन तिचा सन्मान केला. ग्रामीण भागात जिल्हा परिषद शाळेत शिकलेली, सर्वसाधारण कुटुंबात वाढलेली, तेही कोठेही कोणत्याही विषयाचा क्लास न लावता राज्यसेवा परीक्षेत मिळवलेल्या या यशाबद्दल होटी गावासह दक्षिण सोलापूर तालुक्यातून ऐश्वर्या हिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. सण समारंभानिमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी तडवळ पंचक्रोशीतील एकमेव परिपूर्ण वस्त्रदालन महावीर क्लॉथ सेंटर येथे आहेत. नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग, शर्टिंग, फॅन्सी साड्या, होजियरी, जीन्स, रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं 3 मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन. याशिवाय रेशमी, बनारसी, सुरती, सिल्क, पैठणी, इल्कल, शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी, तसेच सफारी, कोट सूट, चिल्ड्रन रेडीमेड, जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रदालन तडवळ येथील महावीर क्लॉथ स्टोअर्स. एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या. आमचा पत्ता श्री SP कासार अँड सन्स, महावीर क्लॉथ स्टोअर्स, अक्कलकोट रोड, देवी मंदिरासमोर, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. संपर्कासाठी मोबाईल नंबर 7559 35 09 31, 76 66 16 55 63, 94 20 66 03 67. उत्तम फिटिंग आणि दर्जेदार शिलाईसाठी एकच नाव, मोहम्मद मखानदार यांचे MD टेलर्स. आमच्या येथे पॅन्ट शर्ट, विजार शर्ट, नेहरू शर्ट पायजम्यासह इतर ड्रेस वेळेत योग्य मापात दर्जेदार शिलाई करून मिळेल. टेलरिंग व्यवसायातील अनुभव संपन्न तज्ञ कारागिरांच्या कला कौशल्यातून आकारास येणार आपला रुबाबदार पोशाख. आमचा पत्ता श्री मोहम्मद मखानदार यांचे MD टेलर्स, कुंभार बिल्डिंग, गॅरेजच्या वर, पहिला मजला, देवी मंदिराच्या बाजूला, तडवळ स्टेशन, तालुका अक्कलकोट. मोबाईल नंबर 96 23 54 65 62. अनुभव हीच खात्री.